आज बारामतीमध्ये DJ क्रिकेट बारामती अकॅडमी यांच्या मदतीने तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली इथं कॉर्पोरेट क्रिकेट हे घेतलं जात आहे। 5 टीम आल्या आहेत आणि या टीमच्या मदतीने जे लोक कंपनीमध्ये काम करतात, क्रिकेटमध्ये खेळायचं होतं पण दुर्दैवाने काही कारणांमुळे त्यांना खेळता नाही आलं, अशा खेळाडूंना इथं संधी देण्याचा विचार आणि प्रयत्न केला गेला। अतिशय चांगली टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केली गेली। 5 टीम आल्यात आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या 5 च्या 10 व्हायला वेळ लागणार नाही। याच्यात 5 प्लेयर हे कंपनीमध्ये काम करणारे आहेत आणि इतर जे काही प्लेयर आपल्याला लागतात 6-7 ते प्लेयर हे तिथे असणारे जे खेळाडू आहेत त्या अकॅडमीमध्ये खेळणारे असतील, नाही तर आसपासच्या परिसरातले ग्रामीण भागातले होतकरू, पण संधी मिळत नाही अशांना सुद्धा संधी मिळते। आत्ता मगाशी आपण जर बघितलं तर चांगले खेळाडू बॉलिंग टाकत होते आणि तिथं मला सुद्धा खेळण्याची संधी मिळाली। एका चांगल्या वातावरणात ही टुर्नामेंट होती, ती एक चांगली गोष्ट आहे। राजकारणातली मॅच बरी वाटते का क्रिकेटची मॅच बरी वाटते? पूर्वीचं राजकारण क्रिकेटसारखं होतं। 2 टीम आमने सामने असायच्या, स्वतःच्या हिमतीवर बॉलिंग चांगली असेल, बॅटिंग चांगली असेल त्याच्यावर इलेक्शन लढलं जायचं जसं क्रिकेटमध्ये आहे। पण आता अंपायर तुमच्याच बाजूने जर निर्णय देणार असतील, थर्ड अंपायरसुद्धा तुमच्याच बाजूने निर्णय देणार असेल तर मग कुठेतरी इम्बॅलन्स होतो। राजकारण आजच्या काळामध्ये अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे। तिथं आधीच ठरवलं जातं कुठली टीम जिंकणार आहे, नाही तर कुठल्या टीमला जिंकवायचं। असं जर असेल तर लोकशाही बाजूला राहते। त्यामुळे क्रिकेटच्या व्यासपीठावर नाहीतर पिचवर सारखं येणं मला याच्यासाठी आवडतं, मला एक दिशा मिळते की राजकारण असावं तर असं असावं। येत्या काळामध्ये विरोधकांनी कितीही खालच्या लेवलला राजकारण घेऊन गेले तरी आम्ही राजकारण हे लोकशाहीच्या बाजूला असावं, खेळासारखं असावं, मुद्द्याचं असावं, सामान्य लोकांचे मुद्दे घेऊन लढणं हे आमच्यासारखी योग्य आहे। ती प्रेरणा घेण्यासाठी खेळाच्या व्यासपीठावर क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, नाही तर कुठलाही खेळ तिथं जायला माझ्यासारख्याला तरी आवडतं। मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईकडे आगेकूच करणार आहेत। सरकार फक्त चर्चे पे चर्चा करते। काल कडू पाटील साहेब तिथे गेले होते असं आम्हाला कळते। मंत्री व्हायचे त्यांना, पण त्यांना संधी मिळाली नाही, पण ते चर्चा तर नक्कीच करत आहेत। आम्हाला असं वाटत होतं सकारात्मक चर्चा होईल, पण ती खूप सकारात्मक झाली असं वाटत नाही। 20 तारखेचा काहीतरी वेळ दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत सरकारली जर निर्णय जरांगे पाटील साहेब म्हणतात तसं जर घेतले तर मग मुंबईकडे ते जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय। बघूया 20 तारखेपर्यंत काय होतं। नाही, आम्ही जे ऐकलंय असं नाही आहे, जर न्याय दिला तर ते जाणार नाही असं आम्ही ऐकलं होतं। आता शिष्टमंडळ जात असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे। कारण आमच्या सगळ्यांचं मत आहे आरक्षणाच्या बाबतीत राजकारण कुणीही करू नये आणि जर शासनाचं शिष्टमंडळ तिथं जात असेल आणि त्यांच्याकडनं जर योग्य अशी माहिती नाही तर काही कॉन्क्रीट असा निर्णय असेल तर मग एक चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे। 20 तारखेपर्यंत काय होतं हे आपल्या सर्वांना बघायला लागेल। त्यानंतर जी भूमिका सामाजिक कार्यकर्ते घेतील त्यांची ती भूमिका असेल। बघूया सरकार या बाबतीत काय करते। मुंबई बीएमसी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीने आज आता ईडी इलेक्शन आलं तर ईडी असेल आणि इतरही काही संस्था असतात, खरं तर तिथं असणारे अधिकारी त्यांचं ते काम करत असतात। त्यांना जे काही सांगितलं जातं तिथं जाऊन कागदपत्र ते बघितले जातात, पण शेवटचा जो निर्णय असतो तो जर फक्त राजकीय द्वेषातून घेतला जात असेल, एखाद्याला जेलमध्ये टाकायचं नाही टाकायचं नाही तर एखादी एन्क्वायरी करायची नाही करायची, चुकीची गोष्ट आहे। BMCच्या बाबतीत मला माहीत नाही की काय कागद त्यांना सापडले, पण आता लोकसभा इलेक्शन हे BJPसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे जी काय ताकद त्यांच्या बाजूला आहे, जसं पैशाची ताकद आहे, विविध संस्थेची ताकद आहे, दडपशाहीची ताकद आहे, पूर्णपणे भाजप ती ताकद वापरण्याचा प्रयत्न तिथं करेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं। ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून डिवचलं जाते। आता आपण अनेक वेळा पाहिलं असेल की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हा वाद पुढे येताना दिसतो। नाही, भुजबळांच्या बाबतीत खरं तर खोलात गेलं तर आपल्याला हे बघायला मिळतंय, आरक्षण हा मुद्दा बाजूला राहतोय। मुद्दा काय येतोय, मराठा विरुद्ध ओबीसी। 2019ला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा 2018ला कोरेगाव भीमा झालेलं आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यानंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला।
योगायोग बघा की आता 2024चं लोकसभेचं इलेक्शन पुढच्या 4 महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याच्या 6 महिने आधी परत एकदा 2 समाजामध्ये वाद निर्माण केला गेला. म्हणजे इलेक्शन आलं की तुम्ही वाद निर्माण करता, इलेक्शन आलं की धर्माचं कार्ड काढता. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सामान्य लोकांचे प्रश्न तसेच बाजूला राहतात. दुष्काळ आहे, कुठेही पिकाला भाव नाही, युवांचे बेरोजगारीचे प्रश्न खूप मोठे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं उत्तर प्रदेशपेक्षा वाईट ही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती झाली. त्याच्यावर दुर्दैवाने कुणीच बोलत नाही. आज जे कुणी बोलतंय 2 समाजामध्ये वाद निर्माण केला त्याच्यावरच बोलतंय. त्यामुळे भुजबळांचं काम हे भाजपला निवडून द्यायचं आहे, 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचा आणि त्याची राजकीय पोळी ही भाजप भाजेल एवढंच त्यांना काम दिलं असं कुठंतरी आता वाटायला लागलेलं आहे. इलेक्शन आल्याने पुन्हा एकदा राम मंदिरचा मुद्दा आलेला आहे. 22 तारखेला नरेंद्र मोदी अनेक लोकांचं मत आहे आणि धार्मिक महंतांचं मत आहे. त्यांना कदाचित वेदची काही प्रक्रिया असती, धार्मिक कदाचित माहिती असावी. सगळ्यांचंच मत होतं की जे सुंदर मंदिर तिथं बांधलं जातं, मी स्वतः तिथं गेलो होतो, पाया तिथं घातला होता, तिथं काम जोराने सुरू होतं, मी दर्शन घेतलं श्रीरामाचं आणि तिथून मग सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अशी अपेक्षा होती की मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल. पण आता घाई गडबडीने 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा केली जाते. याच्यामुळे एकच कळतंय की विकासाच्या मुद्द्यावर भाजपला यश मिळणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही विकास तसा झाला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान मिळणार नसेल तर मग पुनश्च एकदा आपल्याला मंदिराचा नाहीतर राम मंदिराचा मुद्दा तिथं काढणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मंदिर पूर्ण होण्याआधीच 22 तारखेला तिथं प्राणप्रतिष्ठा केली जाते असं महंतांचं मत आहे आणि महंताचं मत धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य असल्यामुळे कदाचित योग्य असू शकतं. पण आम्ही 22 तारखेचं पण स्वागत करतो आणि नंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर पण त्याचं स्वागत करतो. जेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं मोठं असं कार्य धार्मिक कार्य तिथं करून तिथं तो मंदिर पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम होईल आणि कदाचित रामनवमीच्या निमित्तानं तो कार्यक्रम असेल अशी अपेक्षा आपण करूया. पण याच्या आधी मी राम मंदिराला दर्शन करण्यासाठी गेलो होतो, याच्यानंतरही मी नक्कीच जाईल एवढंच इथं सांगतो. बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे, कसं वाटतं? मला वाटत नाही अजितदादा मित्रमंडळाच्या गटातून या बाबतीतली चर्चा होत असावी. कुणीतरी ती चर्चा पेरलेली आहे, पण शेवटी निर्णय ते घेणार आहेत आणि निर्णय घेतल्यानंतर आम्हाला लोकांच्या हिमतीवर लोकांना विश्वासात घेऊन त्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं आहे. कारण का भाजप आणि मित्र पक्षांकडे आज बघितलं तर आर्थिक ताकद खूप मोठी आहे, पण आर्थिक ताकद ही मतं विकत घेण्यासाठी तुम्ही वापरू शकाल. लोकांचं मत हे एवढं सोपं नाही आणि स्वस्त नाही की आज लोकांना अडचणी आहेत आणि तुम्ही पैसे टाकले आणि विकत घेतलं. तर आमचा लोकांवर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावर येणारे प्रत्येक इलेक्शन आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि लढत असताना जी काही योग्य जागा असेल जिथं आम्ही खऱ्या अर्थाने ताकदवान आहोत ते चर्चेतून तेवढ्या जागा आम्ही घेऊन लढणार आहोत. आम्हाला कुणीही कुठला इतर पक्ष सांगणार नाही एवढ्याच जागावर लढा तेवढ्याच जागावर लढा, कारण आम्ही आदेश घेत नसतो, आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत असतो. लोकशाही मानत सर्वांशी चर्चा करून ज्या जागेवर आम्ही जिंकू शकतो तेवढ्या जागा आम्ही घेणार आहोत. आम्हाला कुणी जागा देणार नाही. नाहीतर लोक येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून अनेक लोकांना ज्यांनी विचाराशी गद्दारी केलेली आहे त्यांना जागा लोकशाहीच्या माध्यमातून लोकच दाखवणार आहेत. थँक्यू. मागच्या बारामतीमध्ये आल्या असताना म्हटलंय की बारामती कोणी उभा केली हे सगळ्यांना माहिती आहे. मग पवार साहेबांचं योगदान बारामतीमध्ये आहे का? हे बघा कसं असतं, काम करत असताना एक छत्रछाया आपल्याला लागते. इलेक्शन निवडून देण्याची ताकद ही आदरणीय पवार साहेबांकडे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. याच्या आधी काँग्रेसमध्ये जे इलेक्शन पूर्वी होत होते, जेव्हा पवारसाहेब अग्रेसर होते काँग्रेसमध्ये, तेव्हा पवारसाहेबांचा वाटा त्याच्यामध्ये खूप मोठा होता. राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यानंतर पवारसाहेबांनी अख्ख्या राज्यात दौरा केला आणि पवारसाहेबांकडे बघून, चिन्ह तर लोकांना माहीतसुद्धा नव्हतं, पवारसाहेबांकडे बघून लोकांनी मतदान दिलं आणि मतदान दिल्यानंतर सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर पवारसाहेबांनी या नवीन युवा चेहऱ्यांना त्यावेळेसच्या संधी दिली मंत्रिपदाची आणि ती संधी घेतल्यानंतर मग बारामती असेल इतर ठिकाणी विकास हा झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. समजा साहेबांनी ताकद दिलीच नसती, साहेबांनी विजन दिलं नसतं, साहेबांनी निवडून दिलं नसतं तर मग आपल्याला काहीच करता आलं नसतं. त्यामुळे आपण म्हणतो तसं की आपली
आपण मोठं होत असताना जेवढा वाटा आईचा असतो तेवढा वडिलाचा सुद्धा असतो. त्यामुळे सोयीच्या पद्धतीने यांचाच तेवढा वाटा दुसऱ्याचा नाही असं म्हणून चालत नाही. माझं उलट म्हणणं आहे की अजितदादांना मी जवळून बघितलेलं आहे. त्यांची जी स्टाईल होती ती स्टाईल सगळ्यांना पूर्वीची आपल्याला आवडत होती. दादांनी बोलत असताना खरं आहे ते स्वीकारून लोकांना सांगितलं असतं, हो त्यावेळेस असं असं काम आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही केलं, पण इथं कुठंतरी आमचे मतभेद आहेत आणि मतभेद असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ही जी काही स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे, नाहीतर ही जी अजितदादांची ओरिजिनल स्टाईल आहे ती आज दिसत नाही. जे काय झालं, जे नुकसान झालं ते पवारसाहेबांमुळे झालं, पण जो फायदा झाला तो तरी कुठेतरी सांगा. आणि हेच ते सांगत नाहीत म्हणून लोक त्यांच्यापासून दुरावली जात आहेत आणि हे येत्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. फडणवीस असं म्हणतायत की आमच्या मुंबईमध्ये मोकाट रेडे सुटलेले आहेत आणि त्यांचा कुठेतरी बंदोबस्त करावा लागेल. माझं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपसारखे जे काही नेते आहेत ते मोकाट या राज्यामध्ये राज्य करत आहेत म्हणून गुजरातचं भलं होतं आहे. या मोकाट रेड्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण हे भाजपचे महाराष्ट्राचे नेते आणि मित्रपक्षाचे नेते महाराष्ट्राचा विचार करत नाही, फक्त गुजरातचा विचार करत आहेत. 3.5-4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होणारी गुजरातला तुम्ही पाठवली. वायब्रंट गुजरात तिथं होतं, 26 लाख कोटीचे करार तिथे होतात आणि महाराष्ट्रामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र का बंद केला तुम्ही? आता तुम्हाला संधी आहे ना, करोना नाही का नाही घेतलं? कारण केंद्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी खास करून जे गुजरातचे आहेत त्यांनी सांगितलं अजिबात महाराष्ट्रामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका. महाराष्ट्रात जर मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतलं तर गुजरातला इन्व्हेस्टमेंट जाणार नाही, म्हणून महाराष्ट्रात तसा कार्यक्रम न घेतल्यामुळे गुजरातला 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टेड तिथं MOU झालं. 50 लाख मुलांना संधी मिळणार आहे. मग महाराष्ट्राच्या मुलांनी काय घोडं मारलं? का त्यांना संधी दिली जात नाही? आणि इथं तुम्ही म्हणता की रेडे कुठेतरी, हे काय राजकीय वक्तव्य बंद करा. मुद्द्याचं बोला, लोकांचं बोला, युवांचं बोला. उगाच फापट पसारा बंद करा, कारण का लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे. उगाच तुमच्या राजकीय भाषणं ऐकण्यासाठी या महाराष्ट्राची स्वाभिमानी महाराष्ट्राचे लोक मोकळे नाहीत. एवढं फडणवीस साहेबांनी आणि भाजपच्या सगळ्या आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी युवा कार्यकर्ता आणि महाराष्ट्राचा सच्चा स्वाभिमानी नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करतो. शिष्टमंडळ दावोसला गेलेलं आहे, त्याचा काय फायदा होईल असं वाटतं? काल 90,000 कोटी रुपयाचे करार झाले. ज्या कंपनीशी करार झालं त्यांच्या सगळ्यांचे ऑफिस हे मुंबईमध्ये आहेत. मग कशाला डावोसला जायचं होतं? पैशाची उधळपट्टी करण्यासाठी. इथं जर तुम्ही करार केले असते तर कुणी तुम्हाला थांबवलं होतं? आणि त्याच्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर वायब्रंट गुजरातसारखे कार्यक्रम गुजरातमध्ये घेतले जातात. मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे तुम्हाला कार्यक्रम इथं घेता येत नाही. आणि मग ह्या लोकांना तुम्ही थांबवलं का? मग तिथं जाऊन तुम्हाला फक्त आकडे दाखवायचे होते का? जिंदालला इथं बोलवायचं होतं, सही करायला पाहिजे होती. अजून जे आयनॉक्सची कंपनी आहे त्याला इथं बोलवायला पाहिजे होतं, इथं सही करायला पाहिजे होती. उगाच तमाशा करण्याची काय जरूरत होती? त्यामुळे हे जे काय चाललं 90,000 कोटी काल जे करार झाले ते सगळ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत. उगाच दावोसला जाऊन फक्त शोबाजी हे करतात. ह्या सरकार फक्त शोबाजीचं सरकार आहे. लोकांचं काही घेणं देणं ह्यांना पडलेलं नाही. दादा, जितेंद्र आव्हाड हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. काल देखील त्यांनी, परवा दिवशी देखील त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्याकडून चुकीचं वक्तव्य केलं. काय तुम्हाला काय वाटतं जितेंद्र काय वक्तव्य काय होतं मी नाही ऐकलं. त्यांचं असं वक्तव्य होतं की जे घटनेमध्ये जे बहुजन समाजाला अधिकार दिलेले आहेत, जे घटनेनं त्याच्यामध्ये जे दिलेले अधिकार आहेत त्याच्यामध्ये अजून अधिकार पाहिजे होते आणि ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. सातत्याने त्यांच्याकडून कुठेतरी चुकीचे वक्तव्य केले जात आहेत. मागच्या वेळेस देखील प्रभू रामचंद्राबद्दल त्यांनी चुकीचं एक वक्तव्य केलं. तुम्ही जर मला विचारलं तर ते एक्झॅक्टली ह्याच्याबद्दल काय बोललेत हे मला माहीत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा करूनच मला ह्याच्यावर काहीतरी बोलता येईल. पण तुम्ही म्हणत आहात तसं जर काय त्यांनी बोललं असेल तर ते योग्य नाही. माझं एवढंच मत आहे की आज बेरोजगारीच्या मुद्द्यावर आपण बोलूया, शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलूया, कष्टकऱ्याच्या मुद्द्यावर बोलू द्या. विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत, दुष्काळी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर बोलून या राज्याच्या सरकारचं त्याच्यावर लक्ष आणू द्या. नाही तर आपण राज्याच्या सरकारला एवढंच पाहिजे की लोकांचं लक्ष नाही ते मीडियाचं लक्ष नको त्या विषयावर घेऊन जायचं आणि तिथं चर्चा करायची. त्यामुळे मेन मुद्दे बाजूला राहतात आणि उगाच नको त्या विषयावर आपण चर्चा करत जातो. त्यामुळे खऱ्या विषयावर चर्चा करण्याची जरूरत आहे. कुणीही संविधानाच्या विरोधात बोललं नाही पाहिजे. संविधान आहोत म्हणून हा देश एक आहे आणि संविधान बदलण्याचाच प्रयत्न भाजप करत आहे. म्हणून संविधान बदलणाऱ्या या सरकारच्या विरोधात आपल्याला काम करावं लागेल. आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं आणि आज या उद्घाटनाची सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल याच्या माध्यमातून? पूर्वीपेक्षा आत्ता जर जमिनीची साईज बघितली तर ती कमी कमी होत चाललेली आहे.
त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करणं फार योग्य आहे. त्यामुळे तिथं खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण दाखवल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अनेक बियाणं कंपन्या आणि खास करून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये फुसक्या नाही तर खराब क्वालिटीचं बियाणं आपल्या या राज्यामध्ये येतं, ज्याच्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे. काही चांगल्या बियाण्याच्या कंपन्या तिथं आपण संधी दिली, ज्यांना लावा आणि दाखवा, मगच शेतकरी विश्वास ठेवेल अशा धर्तीवर आपण तिथं डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे. काही खतं आणि त्याच्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपण तिथं केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी डोळ्याने बघितल्यानंतर त्यांना एका गोष्टीची जाण होईल की या गोष्टी आपण केल्या तर होऊ शकतात, कारण का ह्या काल्पनिक नाहीत, करून दाखवल्या आहेत. माझं तर मत आहे की सरकारच्या अनेक लोकांनी इथं येऊन ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. लोकांना काय पाहिजे इथं आल्याशिवाय कळणार नाही. AC बसून एखादा निर्णय तुम्ही घेतला तर मग शासन आपल्या दारीसारखं काहीतरी होतं. त्यामुळे उगाच असा पैसा वाया घालवण्यापेक्षा अशा चांगल्या संस्थेमध्ये येऊन चांगली टेक्नॉलॉजी काय ज्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो हे सरकारला सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. इतर राज्याच्या सरकारी अधिकारी इथं येऊन ह्या सगळ्या गोष्टी बघतायत. महाराष्ट्राच्या राज्याचे अधिकारी किती इथं येऊन गेले हे आपल्याला बघावं लागेल. दादा, क्रिकेट क्षेत्रातला एक प्रश्न आहे की आपलं सुजन क्रिकेट कधी होणार? आता सुजन क्रिकेट करंडक हे आपण टेनिस बॉलवर घेत होतो. नंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच सर्व अपेक्स बॉडी मतदारांच्या कृपेने मी आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा एक मेंबर तिथं झालो आहे. आणि जेव्हा आपण लेदर बॉलवर एखादी असोसिएशन असते तेव्हा टेनिस बॉलवर आपल्याला काही करता येत नाही. फक्त एकच आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने आम्ही फास्ट बॉलरची एक टॅलेंट सर्च सुरू केलेला आहे. त्यामुळे टेनिस बॉलचा एखादा खेळाडू जो खूप स्पीडली बॉल टाकतो त्याला त्या टॅलेंट सर्चमध्ये बॉलर म्हणून संधी आपण देणार आहोत. या महिन्याच्या अखेरीस तो कॅम्प सुरू होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने मुलांना लेदर बॉलवर कसं आपल्याला संधी देता येईल याचा विचार आणि प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.